आज आलं आमच्या शेताकडं आलं आम्ही सकाळी कोल्हापूरातनं 6ला निघलेली होती. इथं बरोबर सकाळी 9 वाजता पोचलं. आता कशासाठी आलं म्हणून तुम्हाला सांगतो. मूग पेरायला लागलं ट्रॅक्टरला. इथं मूग पेरायला लागलं. आता मगाशी बघा परवा लई मोठं आमच्या गावातनं पाऊस पडली, वारं वगैरे सुटलेलं होते, ते झाड पडलेलं होती, ते झाडातनं हे काढून नेलं सोडा आणि ते तुकडं झालेले इथं येऊन टाकलं. आम्ही गोळा करून टाकलं आणि इथं जरा वाळवून नाही म्हणून जरा पाणी जरा बसलं हिने बसलं बघा. आणि व्हिडिओमध्ये आता काय सांगायला लागलं तुम्हाला, एक सांगायचं आहे तुम्हाला. ह्या गेल्या वर्षी हिचं 2 एकरमध्ये ऊस होती. गेल्या वर्षी आम्ही हिच्यात रील्स जरा बनवले होते. शेताकडं जरा आलेली, कधी आम्ही शेताला जरा काम असले की येत होतं ना, जरा आल्या त्यावेळेला व्हिडिओ बनवले होते शे ऊसाचं जरा थांबून. बऱ्यापैकी आम्हाला लोक म्हणलं, काय म्हणलं, तुम्हाला व्हिडिओ यूट्यूबमध्ये टाकतासा रील येण्यासाठी, सबस्क्राईब व्हायसाठी तुम्ही दुसऱ्यांच्या शेताकडं जाऊन तुम्ही रील्स बनवता असं म्हणलेलं होती. तसं काय ना, आमचं स्वतः शेती आहे, 6 एकर शेती आहे. आणि म्हणलं होते म्हणून तुम्हाला व्हिडिओ म्हणून. 6 एकर 14 गुंठा जमीन आहे आमचा. आणि मला जरा मराठी येत नाही, जरा कन्नड माझं येते, मराठी जास्त येत नाही. आता मी काय म्हणायला लागलो, कोण राग मानू नकोसा, ते काय असेल ते तुम्हाला रिअलची मी म्हणजे बोलायला लागलं. तसं काय नाही, आम्ही खोटं काय रील्स काय बनवत नाही. हिने आमचे बघा तिथं ड्रायव्हरिंग काम वगैरे करून गोकुळ डेअरीमध्ये ड्रायव्हिंग करतोय. हां, तिथं काम करून आणि इथं सकाळी लवकर उठून इकडं शेताकडं आलं. शेताकडं पण कामं करते आणि तिकडं ड्रायव्हरिंग पण कामं करते. आणि मी पण सुद्धा घरात पण म्हणा आणि शेती असले की शेताकडं पण कामं करतो, तर दोन्हीकडं मिसळून हे करतो. तसं का माझं हे नाही, तिथं असले की तिथं, इकडं असले की इथं. आणि पीक वगैरे आले की नेचरा हिने थांबत नाही करत. ड्रायव्हरिंगचं म्हणजे दूध थांबू शकत नाही ना. तिने गेलं तरी मी पीक वगैरे आले की 4 दिवस इकडं मुलासने घेऊन येऊन 4 दिवस राहून सगळं हे करून बिरून मी गावाकडे येतो. ते काय व्हिडिओमध्ये दाखवत नाही तुम्हाला मी, म्हणजे शॉर्टच व्हिडिओ गाणं जरा करून म्हणजे हे सोडतो म्हणून तुम्हाला तसं दिसते. तसं काय नाही, म्हणजे काय असेल ते रील्समध्ये आम्ही रिअलच सोडतो. तसं हे करू नको जा. व्हिडिओ प्लीज आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.